रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, दरोडे, खून, घरफोडी, मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचित असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली आहे। तब्बल 40 गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराने संपूर्ण अमरावती, अकोला, भुसावळ आणि बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात धुमाकूळ घातला होता। अखेर पोलिसांच्या सापळ्यात हा धोकादायक आरोपी सापडला आहे। हा गुन्हेगार नेमका कोण आहे आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं, पाहूया हा धक्कादायक अहवाल। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दहशत माजवणारा भातकुली तालुक्यातील अनकवाडी येथील 44 वर्षीय नरेश समाधान भांगे हा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, खून, दरोडे, घरफोडी आणि मारामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। आरोपीवर शेगाव रेल्वे स्थानक येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता, तेव्हा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। अमरावती जिल्ह्यासह भुसावळ, अकोला, बडनेरा येथे त्यांनी तब्बल 40 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे। बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक करून शेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेत आहे। वलगाव येथे पोलिसांनी सापळा रचला आणि गुन्हेगाराला गजाआड घेतले। आरोपीच्या अटकेने रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सतत वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे प्रवासी त्रस्त झाले होते। अखेर पोलिसांनी या गुन्हेगाराला पकडून एक मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्या आदेशाने पार पडली। तसेच उपविभागीय अधिकारी संतोष वाडके, पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर, बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर खंडारे, निलेश अघम तसेच अमरावती रेल्वे पोलिसांचे राजेंद्र गवई, शरद झुंगरे यांचा सहभाग होता। अमरावती, अकोला, भुसावळ आणि बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात अनेक गुन्ह्यांना अंजाम देणारा हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत। पण मोठा प्रश्न असा आहे की अशा अट्टल गुन्हेगारांना कोणाचं अभय मिळतंय? रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? यापुढे कसे गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत याची हमी प्रशासन कशी देणार? सिटी न्यूज सतत अशा धक्कादायक बातम्या उघड करत राहील। अमरावती बस स्थानकाबाहेर पुन्हा एकदा अवैध खासगी बसेस आणि वाहनांचा डेपो तयार झाला आहे का? सिटी न्यूजने यापूर्वी यावर बेधडक वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता। वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती, पण आता पुन्हा याच ठिकाणी अवैध बस आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांनी खुलेआम प्रवासी वाहतूक सुरू केली आहे। हे सर्व सुरू असताना प्रशासन आणि वाहतूक विभाग हातावर हात ठेवून बसले आहेत। चला पाहूया हा धक्कादायक अहवाल। अमरावतीच्या मुख्य बस स्थानकाबाहेर खासगी वाहनांचा बेसहारा डेपो तयार झाला आहे। शनिवारी दुपारी सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात पुन्हा एकदा अनेक खासगी बसेस पार्किंग करतानाचे दृश्य कैद झालेत। यामध्ये खुलेआम चलो दर्यापूर अशा घोषणा देत प्रवासी भरले जात असल्याचेही स्पष्ट दिसलेत। याआधी प्रशासनाने काही वेळेस धडक कारवाई केली होती, मात्र हे सर्व फक्त दिखाऊ पद्धतीने होत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे। आजही खासगी वाहनांचे बेकायदेशीर धंदे रस्त्यावर चालूच आहेत। यामध्ये रुक्मिणी चौक, सायन्स कोर मैदान भिंतीच्या रांगेत बेकायदेशीर खासगी बसेस आणि 4 चाकी वाहने मोठ्या संख्येने उभी राहत आहेत। मेळघाटातील कामगार आणि नागरिकांना हेरून प्रवासी भरण्याचे काम खुलेआम सुरू आहे। बस स्थानकाबाहेर ऑटोवाल्यांची झुंबड आहे, तर प्रवासी खेचण्यासाठी सुरू असलेली गोंधळाची परिस्थिती ही आहे। या स्थितीला प्रशासनाचा अभय मिळतो का? अधिकाऱ्यांचे डोळेझाक धोरण नागरिकांमध्ये संतापाचा सूर दिसून येतोय। एसटी महामंडळाच्या अधिकृत बसेस प्रवाशांसाठी असतानाही या खासगी बसेस आणि ऑटोवाल्यांनी अराजकता माजवली आहे। रस्त्यावरच ऑटो आणि खासगी बसेस पार्क करून प्रवासी भरले जात आहेत। सिटी न्यूजने याआधीही यावर आवाज उठवला होता, परंतु आता प्रश्न असा आहे की ही वाहतूक माफिया कोणाच्या आशीर्वादाने बळावते आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय या बेकायदेशीर धंद्यांना मिळते आहे? आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेशी इतका खेळ का करते आहे? अमरावती बस स्थानकाबाहेरचा हा बेकायदेशीर कारभार कधी थांबणार? नागरिकांच्या सुरक्षेची असा किती दिवस खेळ सुरू राहणार? प्रशासन नेहमीप्रमाणे झोपले राहणार का? आज आपल्या समोर हे गंभीर वास्तव्य आहेत। सिटी न्यूज अशा बेकायदेशीर धंद्यांना उघड करण्यासाठी सदैव तत्पर आहेत। यावर ठोस कारवाई झाली नाही
तर हा विषय आणखी मोठ्या पातळीवर नेला जाईल. तुम्हीही तुमच्या परिसरातील अवस्थेबाबत आपला आवाज उठवा आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी सिटी न्यूजशी जुळत राहा. अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या आनंद लिकर वाईन शॉपमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून देशी आणि विदेशी मद्याच्या बॉटलेचेही जळून खाक झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी चला पाहूया. अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या आनंद लिकर वाईन शॉपला अचानक आग लागली आणि त्या आगीने रौद्ररूप धारण केलेत. आगीमुळे दुकानातील मद्याच्या बॉटल्स जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाने तातडीची कारवाई करून आग आटोक्यात आणली. मात्र यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाईन शॉपचे मालक आनंद कुमार भांबोरे यांना लाखोंच्या नुकसानीचा सामना करावा लागलाय. ये मालूम पड़ा कि पीछे उन्होंने कचरा जलाया। अच्छा, हाँ, ये नहीं बाजू वालों ने। बाजू वाले ने अब किसने भी जलाया कचरा, वहाँ कचरा सब डाल दिया दुकानदार। दुकान के कचरे जो जलाया उसके कारण आग लगी। लेकिन हमारा कचरा नहीं था। नहीं, आपकी दुकान के बाजू में। दुकान बाजू गली है वो सर्विस लाइन है। अच्छा, सर्विस लाइन में कचरा जलाया वो। या आगीला कारणीभूत असलेली माहिती मिळत आहे की सर्व्हिस गल्लीमध्ये कचरा जाळल्याने या शॉपला आग लागली आहे. हे अमरावती शहरातील उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणारी 7वी आग ठरली आहे. एसी, कूलर, फ्रीज, बियर कॅन आणि मद्याचे माल सर्व जळून खाक झाले आहेत. अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या केशव कॉलनीत येथील आपण पाहू शकता थेट आनंद लिकर वाईन शॉपला भीषण आग लागली होती आणि याच आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन दाखल झालं. यावर आगीवर तात्काळ नियंत्रण आलं आहे. आनंद लिकर वाईन शॉप जे अमरावती शहरातील कॅम्प मार्गावर असलेलं अनेक वर्षापासून वाईन शॉप आहेत आणि याच वाईन शॉपच्या आतमध्ये अचानक आग लागली. आगीचं कारण मात्र अद्यापर्यंत कळलं नाही. मात्र याच आगीमध्ये दुकान मालक आनंद कुमार गुलाबचंद भांबोरे यांचं मोठं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. अग्निशमन वाहन कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत आणि पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणलेलं आहे. अद्यापर्यंत अमरावती शहरात ही 7वी घटना आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीच कडक उन्हाळा जेमतेम मार्च महिन्यात सुरुवात होण्याआधीच अमरावती शहरातील 7वी आगीची घटना घडलेली आहे. भीषण आगीच्या घटना घडत आहेत. यावर सुद्धा संपूर्ण नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि संपूर्ण प्रशासन आता सतर्क झालेले आहेत. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहेत. सिटी न्यूजच्या वतीने सुद्धा आग लागू नये याकरिता संपूर्ण व्यापारी, नागरिक सुद्धा सतर्क होणे अतिशय गरजेचे आहे. जेमतेम आता उन्हाळा सुरुवात झालेला आहे. मात्र मार्च महिना लागण्याच्या आधी अमरावती शहरात 7वी आगीची घटना घडणे हे नक्कीच आता आव्हान देणारी घटना आहे. कॅमेरामन दिलीप जौंदासह मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती. आनंद लिकर वाईन शॉप लागलेल्या या आगीत त्यात झालेली मोठी आर्थिक हानी हे अमरावती शहरातील एक मोठं दुर्घटनात्मक घटक ठरले आहेत. भक्तिसरात न्यायालयाच्या अमरावतीतील वडाळी कॅम्प येथे श्री हनुमान श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री संत समर्थ सद्गुरू गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहेत. हा धार्मिक सोहळा 13 फेब्रुवारी पासून सुरू झाला असून 20 फेब्रुवारी पर्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. चला जाणून घेऊया या आध्यात्मिक सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत. श्री हनुमान श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, व्यंकटेश कॉलनी, वडाळी कॅम्प, अमरावती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात कथा प्रवक्ते हरिभक्त परायण गोपाल महाराज अंबाडकर, मार्कंडेश्वर संस्थान मार्कंडा यांच्या मधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा सांगण्यात येत आहे. या सोहळ्यात अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून 7ही दिवस कीर्तन, प्रवचन आणि गजानन महाराजांचे चरित्र कथन भाविकांना ऐकायला मिळणार आहे. याच अनुषंगाने 15 फेब्रुवारी रोजी परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर आणि रक्त तपासणीसारख्या मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यात. गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, व्यंकटेश कॉलनी, वडाळी रोड, अमरावती यांच्या वतीने दिनांक 20/2/25 रोजी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसादाचा टाईम 12 ते
4पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा गजानन महाराजाच्या निमित्ताने सर्वांनी स्वाद घ्यावा ही विनंती आहे. या भक्तिमय सप्ताहाचा समारोप 20 फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे कोषाध्यक्ष नरेंद्र भटकर आणि सचिव राजूभाऊ देशमुख यांनी केले आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव डीके, विश्वस्त विनोद निधीकर, प्रशांत नवलकर आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. SRPF कॅम्प जवळील श्री रामभक्त हनुमान श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक 13/2/2025 पासनं श्रीमद भागवत सप्ताहाला इथे सुरुवात झालेली आहे. भागवत कथेचे जे कथाकार आहेत ते श्री गोपाल महाराज आंबाळकर यांच्या मधुरवाणीने भागवत सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. कॉलनीतील व इतर सर्व एरियातील सर्व भक्त मंडळी या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहेत. दरम्यानच्या काळात आज दिनांक 15/2/2022 रोजी 15/2/2025 रोजी ट्रस्टच्या वतीने एक आरोग्य शिबिर भव्य दिव्य आरोग्य शिबिर आणि ते निःशुल्क आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिराचा फायदा एरियातील सर्व लोक जवळपास घेत आहेत. श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिन महोत्सव हा केवळ भक्तिमय सोहळाच नाही तर समाजाला आध्यात्मिक आणि आरोग्यदायी संदेश देणारा एक प्रेरणादायी परंपरा आहे. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता वाढते आणि भक्तिभाव अधिक दृढ होते. 20 फेब्रुवारीच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्यामुळे भावी भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी. अधिक अपडेटसाठी आम्ही तुम्हाला जोडत राहू. पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. प्रेरणादाता राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या 34व्या दीक्षा जयंतीनिमित्त अरहम युवा सेना ग्रुप आणि रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने महाअंतम अरहम आहार या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पवित्र कार्यक्रमामध्ये 460हून गरजू मुकबधीर विद्यार्थी आणि असहाय्य लोकांना प्रेमाने भोजनदान देण्यात आले. शुद्ध भावनेतून केलेली सेवा हा खऱ्या अर्थाने मानवतेचा सर्वोच्च आदेश आहे. चला पाहूया हा पवित्र उपक्रमाचा संपूर्ण वृत्तांत. परम गुरुदेवांच्या 34व्या दीक्षा जयंतीच्या निमित्ताने अरहम युवा सेवा ग्रुपतर्फे अमरावतीत महाअनंत अरहम आहार महाप्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. या पवित्र सेवेत 460 गरजू मजूर, मूकबधीर विद्यार्थी आणि असहाय्य लोकांना भोजन देऊन आत्मसंतोषाचा आनंद मिळवून दिलाय. गांधी चौक येथील श्री अंबा स्टोअर्स हँडीक्राफ्ट सेंटरच्या प्रांगणात मसाला पुलाव, डाळ भाजी, मसाला शेव आणि बुंदी असा प्रेमाने भरलेला भोजन प्रसाद 140हून अधिक गरजू नागरिकांना वितरित करण्यात आला. साईनगर येथील बुलिदान राठी मुखबधीर विद्यालय आणि मधोळकर पेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थी आणि शिक्षकांनी कचोरी, सांबारवडी आणि मिठाई यांचा स्वाद घेत गुरुदेवांना धन्यवाद अर्पण केलेत. श्री संत गजानन महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या सहकार्याने डफरीन आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास 120 रुग्ण नातेवाईकांना पोळी, पातोड्याची भाजी, मसाला भात आणि मिठाईचा प्रसाद देण्यात आला. या सेवाभावी उपक्रमासाठी अनेक समाजसेवक आणि संस्था पुढे सरसावल्यात. गांधी चौक येथील अंबा स्टोअर्सचे संचालक चंद्रकांत दामाणी व निमिष दावाणी, बुलिदान राठी मुकबधीर विद्यालयाच्या अधिशिक्षिका मोहना पुसतकर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील आडे मॅडम आणि श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे प्रेमकुमार जैन, संतोषभाई अग्रवाल, राजू साणप, अविनाश धिके, मुकुंद रहाडगावकर, उमेश बोंडे या मान्यवरांनी आपल्या सेवेमधून महाअनंत अरहम आहार सफल केला. करुणा, सेवा आणि परोपकार हीच खरी मानवतेची ओळख. महाअनंतम अरहम आहार महाप्रकल्पाने केवळ गरजू लोकांचे पोट भरले नाही तर मानवतेच्या सेवांचा एक आदर्श निर्माण केला. परम गुरुदेवांच्या प्रेरणेने भविष्यात असे सेवाभावी उपक्रम घडो हीच मंगल कामना. अशाच आध्यात्मिक आणि सेवाभावी कार्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज. और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ
आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. मेळघाट वाघ्य प्रकल्पात 15 फेब्रुवारी पासून फायर सीझनची सुरुवात होणार आहे. जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आपल्या जैवविविधतेसाठी ओळखला जातो, त्यातील जंगल व वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. यंदा फायर सीझनची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होणार आहे आणि हे आग लागण्याच्या काळात जंगलातील वन्यजीवांचे आणि वनस्पतींचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. फायर सीझनच्या काळात जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढू शकते आणि यामुळे वन्यजीवांसह पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गोगामल, सिपना व आकोट वन्यजीवन विभागामध्ये फायर लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फायर लाईन ही अत्यंत महत्त्वाची संरक्षक व्यवस्था आहे, जी जंगलातील आग पसरू न देता नियंत्रित करण्यास मदत करते. वन विभागाचे प्रमुख रेड्डी यांनी हे पावले उचलली असून जंगल व वन्यजीव संरक्षणासंबंधी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने जंगलाच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक उपाययोजना घेतल्या आहेत. फायर सीझनमध्ये जंगलाची सुरक्षा तसेच जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची सुरक्षा यासाठी वन विभागाच्या प्रत्येक कर्मचारी सदस्यांनी अत्यंत तत्परतेने कारवाई सुरू केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे वाघासोबतच विविध वन्य प्राणी राहतात. या प्राण्यांची सुरक्षा आणि विशेष म्हणजे जंगलाची सुरक्षा, या वन संपदेची सुरक्षा करण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारीपासून तर 15 जूनपर्यंत फायर सीझनची सुरुवात होत आहे. याची सुरुवात ही अमरावतीवरून होत आहे. अमरावतीच्या आपण इथे प्रादेशिक कार्यालयामध्ये आलो आहे, जिथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा जो एरिया जे सांभाळतात याची सुरक्षेची जबाबदारी यांच्याकडे आहे आणि मेळघाटाचा जो जंगल कसा सुरक्षित राहणार त्या संदर्भात सामान्य जनतेने सुद्धा काळजी घ्यायला हवी. रस्त्याच्या कडेकडून जाताना किंवा गाडी एसटीमध्ये जाताना कोणीही बिडी फेकू नये किंवा माचीस म्हणजे ज्याच्यामुळे आग लागणार अशी कोणती वस्तू जंगलात फेकू नये, म्हणजेच वन्य प्राण्यांची सुरक्षा होणार. हा फायर सीझन दिनांक 15 फेब्रुवारी ते 15 जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत फायर लाईनचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. मेळघाटमध्ये फायर लाईन टाकण्यात आले होते. यामध्ये वनरक्षक, वनमजूर यांनी दिवस रात्र ही फायर लाईन टाकण्याचं काम केलं. आता आगीपासून जंगलाची कशी सुरक्षा करता येईल याकरता वन विभागातर्फे हा मोहीम 15 तारखेपासून सुरू होत आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. मेळघाट वाघ्य प्रकल्पात फायर सीझन दरवर्षी 15 फेब्रुवारीपासून सुरू होतं. जंगल आणि वन्यजीवाच्या सुरक्षेसाठी यावर्षी वन विभागाने ठोस पावले उचलली आहेत. प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज. धारणी तालुक्यातील शिरपूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वर्षा सूर्यवंशी यांनी राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण शिक्षक समुदायात आनंदाचे वातावरण आहे. राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धा शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी घेतली जाते. यंदाच्या 2024-25 या स्पर्धेत धारणी तालुक्यातील वर्षा सूर्यवंशी यांची निवड झाली असून त्यांनी विद्यार्थ्यांना नव उपक्रम स्पर्धेची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी खडे सर, केंद्रप्रमुख गोविंद फुलमारी सर, मुख्याध्यापक मेहरे सर तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत. राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत वर्षा सूर्यवंशी यांचा सहभाग ही शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. मी गोविंद फुलमाडी, प्रभारी केंद्र प्रमुख शिरपूर. या शाळेमध्ये कुमारी वर्षा सूर्यवंशी मॅडम यांनी नवोपक्रममध्ये भाग घेतलेला आहे. त्यांची निवड जिल्ह्यातून प्राथमिक गटातून 2ऱ्या क्रमांकावर झालेली आहे राज्याकरिता. त्याबद्दल त्यांचे या केंद्रातर्फे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांनी यावर्षी व्हिडिओ निर्मितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्या शाळेतील विज्ञान प्रदर्शनीतून दिल्ली सहलीकरिता 2 विद्यार्थ्यांची सुद्धा निवड झालेली आहे. याबद्दल मी शिक्षण विभागातील सन्माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे नवोपक्रमासाठी जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचेसुद्धा आभार मानतो. मी माझ्या शाळेत
स्कॉलर नवोदय बनूया, जागतिक स्पर्धेत टिकूया हा उपक्रम राबवला होता. नवक्रम स्पर्धा ही राज्य शैक्षणिक परिषद संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित केली जाते. आम्ही या परीक्षेत आमच्या शाळेतून 6 विद्यार्थी बसवले होते. 6 पैकी एक विद्यार्थी वैष्णवी जावरकर ही शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली. या उपक्रमाच्या अंतर्गतच मी हे 6 विद्यार्थी राज्यस्तरीय नवोदय अभिरूप स्पर्धेमध्ये बसवले होते व हे 6 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पास झाले. तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं या नवोपक्रम कार्यक्रमामध्ये? मॅडम, आम्हाला पहिल्या तासिकेत उताराचे प्रश्न कसे सोडवितात हे शिकवत असत आणि शेवटच्या तासिकेत सराव घेत असत. शिष्यवृत्ती नवोदयबद्दल आमच्या मनात जी भीती होती ती नाहीशी झाली. बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर मॅडमने आम्हाला खेड्या कृतीतून अगदी सोप्या पद्धतीने शिकवला. दर शुक्रवारी आमच्या सराव चाचणी होत असे. मला या उपक्रमामध्ये गावातील गावकरी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच शिरपूर शाळेतील शिक्षक व केंद्रातील शिक्षकांनी तसेच गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व आमच्या शाळेचे केंद्रप्रमुख गोविंद फुलमाळी, मुख्याध्यापक संतोष पांडे सर यांनी मला मार्गदर्शन केले. धारणीतील हरिहर नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. 13 फेब्रुवारीपासून महिलांनी पारायणाला सुरुवात केली असून 26 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धारणी तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. स्थानिक महिलांनी 13 फेब्रुवारीपासून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत पारायणाला सुरुवात केली आहे. या पावन सोहळ्यात धारणीतील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. 20 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण मेळघाटातील नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी विशेष सोहळा असून धारणीकर त्यांच्या तयारीत गुंतले आहेत. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाप्रसादासाठी संपूर्ण मेळघाटातील भाविकांना निमंत्रण देण्यात आले आहे. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम म्हणजेच गौरगेडा गावातील श्री विष्णुपंत महाराज पुजारी पुण्यतिथी महोत्सव. भातकुली तालुक्यातील या गावात गेल्या 52 वर्षापासून या उत्सवाचा उत्साह वाढतच चालला आहे. यंदाही 15 फेब्रुवारी रोजी धोंगळे परिवाराच्या वतीने हा महोत्सव अत्यंत भावी भक्ताने साजरा करण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या पालखी दिंडीने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. पाहूया हा विशेष भक्तिमय सोहळा आमच्या खास रिपोर्टमध्ये. गौरखेडा गावामध्ये श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांचा पुण्यतिथी सोहळा एक परंपरा बनलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाचे आयोजन घोंगडे परिवाराच्या वतीने मोठ्या श्रद्धेने करण्यात आले. सकाळी लवकरच गावातील प्रमुख मंदिरात श्रींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात भव्य पालखी दिंडी काढली. गावकऱ्यांनी आपापल्या घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केलेत. संपूर्ण गावाने एकत्रित येऊन हा सोहळा अधिक भव्य बनविला. मार्गभर वारकऱ्यांचे भजन कीर्तन सुरू होते. गावात ठिकठिकाणी महिलांनी आणि लहानग्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. या भक्तिमय सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
हा महोत्सव केवळ परंपरा नाही तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. गावातील या उत्सवाने एकात्मता आणि भक्तीचा संदेश दिला. पुढील वर्षी हा सोहळा अधिक भव्य करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. आमच्या गौरखेडा गावा येथील दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांची पुण्यतिथी साजरी होत आहे. तरी हे पुण्यतिथी 50-52 वर्षापासून चांगल्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे साजरा करत आहे. याही वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत आहे. तसेच गौरखेडा येथील गावात सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाला हजर राहतात आणि आजूबाजूसुद्धा भक्ती मंडळी तयार असतात. हा होता गौरखेडा गावातील भक्तिरसात न्हालेल्या पुण्यतिथी महोत्सवाचा खास अहवाल. गौरखेडा गावाने पुन्हा एकदा भक्तीचा संदेश दिला आहे. एकत्रितपणे साजरा झालेला हा महोत्सव केवळ परंपरेचे पालन नसून संस्कृती जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांच्या पुण्यतिथी निमित्त गावाने एकत्र येऊन अनोखी भक्तिमय परंपरा पुढे चालू ठेवली आहे. पुढील वर्षी हा सोहळा अधिक उत्साहात साजरा होईल अशी आशा आहे. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा, शासकीय खरेदी सुरू करावी आणि तूर कापूस उत्पादन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांनी तुफान मोर्चा काढला. बाजारात पिकांचे दर कोसळलेले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाला कवडीमोल भाव मिळतोय. व्यापारी मनमानी करत आहेत आणि सरकार शांत बसलंय. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारला हादरून सोडलं. चला पाहूया हा प्रचंड आक्रोशांचा अहवाल. विरोधी सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. संत्रा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. विदर्भातील शेतकरी आज आक्रोशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तिवसामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केलाय. तूर, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी हे कंगाल झाले आहेत, तर व्यापाऱ्यांची लूट सुरू आहे. मात्र सरकार बघण्याची भूमिका घेत आहे. नाफेड खरेदी बंद आहे तर शेतमाल पडून शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय. CCI खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला सरकार किती दिवस दुर्लक्ष करणार आहे? नुकसानग्रस्त संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. 2-3 महिन्यापूर्वी आपल्या इथं जे इलेक्शन झालं त्यावेळेस सरकारनं एवढे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना का तुमचा माल 6,000 रुपयानं सोयाबीन खरेदी करू, 9,000 रुपयानं कापूस खरेदी करू, संत्र्याला व्यवस्थित भाव देऊ. पण हे सरकारनं यातली कोणती मागणी पूर्ण केलेली नाही आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे. कोणत्याच मालाला भाव नाही आहे. CCIचं सेंटर आहे, त्यानंतर नाफेड आहे, हे सुरळीत चालू नसून त्यातही शेतकऱ्यांचं कसं आहे ते OTPचे प्रकरणं याच्यामुळं नोंदण्या झाल्या नाही. शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल होऊन राहिले. त्यामुळं या सरकारचं नेमकं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं की काय असा सर्व इकडे शेतकऱ्यामध्ये सरकारच्या विषयी रोष निर्माण होत आहे. सरकारनं CCI सेंटर आणि नाफेडचे सेंटर सुरळीत चालू करावे. खुल्या बाजारातील जे FMCमध्ये जे माल विकल्या जातं त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून तो माल CCI किंवा नाफेडच्याच रेटच्या खालोखाल म्हणजे रेटमध्ये गेला पाहिजे याची काहीतरी लक्ष त्याच्याकडे पुरवावं. सरकार शेतकऱ्यांशी दगाफटका का करतंय?
हमीभाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर आलेत, परंतु ऐकणार कोण? शेतकरी ओरडून सांगतात की शेतमालासाठी योग्य दर नाही, व्यापारी वाटेल तशा किमतीत लुटत आहेत. सरकार मात्र सुस्त झोपेत आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर, सरपंच सूरज धमनखेडे, उपसरपंच प्रशांत प्रधान यांच्यासह अनेक नेते आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. आज सर्व तालुक्यातील शेतकरी, सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकरी आम्ही आज दिवसात तहसील कार्यालयात धडक दिली. कारण काय झालं, निवडणूक काळात सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली होती. इतकी यावेळेस महायुती सरकारला इतकं भरमसाठ यश या फक्त शेतकऱ्यामुळे या मिळालं. पण आज जर परिस्थिती बघितली, तूर, सोयाबीन, कापूस आज यांचे जर हाल जर बघितले, आज अक्षरशः 10 वर्ष अगोदर जे भाव होते आज ते भाव या ठिकाणी आज आपल्याला मिळत आहे. कारण का आज पाहायला आपण APMC आपलं लाफेड असो किंवा CCIमध्ये असो, आज लोकांच्या नोंदण्या करून त्यांचे सोयाबीन किंवा तुरी त्यांचे कपाशी खरेदल्या जात नाही. आज कापसाचे लोकांनी नोंदणी करून त्या भागामध्ये कापूस ते त्या APMC आपलं CCIमध्ये तो कापूस खरेदी होऊन नाही राहिला. सोयाबीनमध्येही तसंच झालेलं आहे. इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन करावं कसं? कारण का सरकारनं जर आपलं धोरण बदलवलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या लवकरात लवकर काळात आम्ही करणार आहे. तातडीनं सरकारने आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करावी, अन्यथा मोठा उद्रेक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होईल हे आमच्याकडून एक आश्वासन, एक सरकारला इशारा आहे. सरकारला अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघायच्या आहेत? तूर, कापूस, सोयाबीन आणि फळबाग उत्पादन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कधी थांबणार? अजून किती दिवस हे सरकार बघ्यांची भूमिका घेणार? शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार नसेल तर ही लढाई आणखी तीव्र होईल, अशा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सरकारला जाग येईल का की शेतकरी आणखी मोठे आंदोलन उभारतील? पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने हुडकेश्वर रोडवरील पिपरा फाटा आउटर रिंग रोड जवळ एक मोठा छापा टाकला आहे. यामध्ये फॉर्च्यूस तेल आणि अंबुजा गोल्ड तेलच्या नावाने बनावट तेल तयार करणारी कंपनी पकडली गेली आहे. आता पुढे काय झालं आणि त्यातून पोलिसांना काय सापडलं हे चला जाणून घेऊया. नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 4 ने कारवाई केली आहे की हुडकेश्वर रोड पिपला फाटा आउटर रिंग रोडवरील नेक्स्ट वर्ल्ड हॉटेल जवळ बनावट तेल निर्माण करणारी कंपनी पकडली आहे. पोलिसांनी छापेमारी करत शेकडो तेल डब्बे जप्त केले आहेत. याशिवाय 85,06,530 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपी निलेश दिलीप साहू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राईम ब्रँच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूजमध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत, अशी माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार आमचे युनिट 4चे जे पथक आहे, ज्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत, त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे. त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला. हे सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे, जे सर्व करत होता, तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे. सर, गोडाऊनमधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात, किती हे विक्रेते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे? आता सध्या गोडाऊनमध्ये संपूर्ण मुद्देमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये जी माहिती मिळेल, तो माल कुठून आणला, कोणाला जाणार आहे, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये पडताळली जाईल आणि हुडकेश्वरमध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल. सर, हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनात? सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील सर आणि DCP डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. पोलिसांची ही धडक कारवाई नागपूरसाठी एक मोठा धक्का ठरली आहे आणि बनावट उत्पादनाविरोधात अशा प्रकारच्या कारवाईने शहरवासियांना एक मोठा संदेश दिला आहे. अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा, पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकारची माहिती समोर आली आहे. हिंगणा रस्त्यावर काही मद्यपान करणाऱ्या युवकांनी
चालत्या कारमधून गोंधळ घालून मोठा धुडकूस घातला. तर याच गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नागपूरच्या हिंगणा रस्त्यावर एका धाडसी घटनेची साक्ष पोलीस आणि नागरिकांनी घेतली आहे. सुसाट वेगाने चालत्या कारमधून काही युवक डोके बाहेर काढून गोंधळ घालत होते. त्यातच एका मित्राने समोरच्या कारमधून या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या धुडकूस घालणाऱ्या युवकांचा शोध घेतला जात आहे. तर हिंगणा पोलीस आता या मद्यपी युवकांवर काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार. हिंगणा रस्त्यावर झालेल्या या धाडसी घटनेमुळे नागपूर शहरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांची कार्यवाही किती तीव्र होईल आणि त्या युवकांना काय शिक्षा मिळेल हे लक्ष वेधून ठेवण्यासारखे आहेत. नागपुरात भयंकर निष्काळजीपणा. हुडकेश्वरमध्ये स्टाईल आणि ग्रेनाईट चढवताना जीवघेणा अपघात. एका 19 वर्षीय तरुणांचा मृत्यू. पिकअपमध्ये गाडीच्या मालकाने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे हा निर्दयी तरुणाला आपला जीव गमवावा लागला. नेमकं घडलं काय, कोण जबाबदार, पाहूया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण अहवाल. टाइल्स आणि ग्रेनाईट चढवताना घडला भीषण अपघात. पिकअप गाडी एका बाजूला झुकली आणि 20 ग्रेनाईट पीस अंगावर पडलेत. यात संकेत खडतडकरचा जागीच मृत्यू झालाय, तर जितेंद्र टेकाम गंभीर जखमी झालेत. गाडीचा मालक वैभव सलामे याच्यावर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नेमकं काय घडलंय? हुडकेश्वराच्या वंशिका टाइल्स आणि ग्रेनाईट सेंटरमध्ये 19 वर्षीय जितेंद्र टेकाम आणि संकेत खडतडकर टाइल्स आणि ग्रेनाईट चढवण्याचे काम करीत होते. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान पिकअप गाडी क्रमांक MS40 CT 1676 गाडीचा मालक 25 वर्षीय वैभव रतम सलामे त्याने या दोघांना 10 फूट लांबींचे 10 ग्रेनाईट पीस गाडीत चढवायला लावलेत. नेमके घटनास्थळी काय घडलं? शेवटचा ग्रॅनाइट पीस चढवताना गाडी एका बाजूला झुकली आणि संपूर्ण 20 ग्रेनाइट पीस थेट जितेंद्र आणि संकेत यांच्या अंगावर पडलेत. यामध्ये संकेतचा जागीच मृत्यू झालाय, तर जितेंद्र टेकाम हे गंभीर जखमी झालेत. अतिरक्तस्रावामुळे संकेतचा मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय. हा अपघात नव्हे, हा निष्काळजीपणाचा बळी आहे. कामगारांना सुरक्षेचे कोणतेही साधन न दिल्यामुळे निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक नखाते यांनी आरोपी वैभव सलामे यांच्या विरुद्ध कलम 106, 125 भारतीय कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. तर पुढील तपास पोलीस करत आहेत. एक निष्काळजी मालक आणि एक निष्पाप जीव आणि एक हृदयद्रावक घटना. आज संकेत खळदकर आपल्या कुटुंबाचा आधार होता, पण केवळ सुरक्षेच्या अभावामुळे त्याने आपला जीव गमावला. या घटनांमधून काही शिकायचं की अशाच प्रकारे आणखी निष्पाप कामगारांचे प्राण जात राहणार. दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी टाळणाऱ्या मालकांना अद्दल घडविली पाहिजे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू. पाहत राहा सिटी न्यूज. नागपूरमध्ये गोवंश तस्कराचा थरार. पोलिसांनी मोठी कारवाई करीत 60 जनावरांना क्रूरतेच्या चंगळातून मुक्त केले, तर 4 बिचारी जनावरे तिथेच जीव सोडून गेली. मध्य प्रदेशातून हैदराबादला जाणारा हा तस्करीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रायव्हरला अटक झाली असली तरी या गोरक्षकाची कत्तल फाडणाऱ्या मोठ्या मास्टरमाइंडला पकडणं अजूनही बाकीच आहेत. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेण्यात आलेल्या गोवंश तस्कराचा संपूर्ण थरारक तपशील. साठ बिचाऱ्या गोवंश जनावरांना निर्दयीपणे एकमेकांवर फेकून क्रूरतेने भरून नेणाऱ्या या ट्रकचा पोलिसांनी आज अखेर पर्दाफाश केलाय. पांजरे टोल नाका येथे सापळा रचत पोलिसांनी आरोपीला गजाआड केलेत. मध्य प्रदेशातील कटनी येथून आलेला मृत्यूचा ट्रक. 14 चाक्यांचा हा ट्रक जबलपूर हायवेने हैदराबादकडे निघाला होता. गुप्त माहितीच्या आधारे बेलत्रोडी पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक सारखी धडक कारवाई केली आहे. MH18 BA 9543 या क्रमांकाचा अशोक लीलँड ट्रक हा मध्य प्रदेशातून हैदराबादला कत्तलीसाठी निघाला होता. ट्रक चालक असलम खान हकीम खान राहणार शिहोर हा मध्य प्रदेशातील याला ताब्यात घेतले आहे. तर 4 बिचाऱ्या गोवंश जनावरांनी अत्याचार सहन न करता गुदमरून मृत्यू पत्करला.
60 जनावरांचा अक्षरशः एकमेकांवर फेकून तोंड, पाय, शिंग क्रूरतेने बांधून निर्दय वाहतूक सुरू होती. पोलिसांनी ट्रक मालक व इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. हा प्रकार स्थानिक गोमांस तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण 60 जनावरांना बीडगाव, नागपूर येथील गोवंश शाळेत हलविण्यात आले आहेत. आता तेथे पशुवैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना योग्य आरोग्य सेवा दिली जात आहे. पोलीस ठाणे बेलतोर रोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली API रामेश्वर कांडुरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोरडे, पोलीस हवालदार अंकुश चौधरी, DB पथकाचे अजय नेवारे, सुहास शिंगणे, विवेक श्रीपाद, सुमेंद्र बोपचे, योगेश प्रमोद यांनी या मोठ्या कारवाईत निर्णायक भूमिका बजावली आहे. कायदा सर्वांसाठी समान असतो, पण आजही असे कसाई प्रवृत्तीचे तस्कर गोवंश जनावरांना अमानुष अत्याचार करीत आहेत. हा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत, पण अजूनही मोठे मास्टरमाइंड मोकाट फिरत आहेत. हे चित्र पाहता प्रश्न एकच, गोवंश वाहतूक करणारे कधी आटोक्यात येणार, मोठे मास्टरमाइंड कधी अडकणार आणि या बिचाऱ्या मुक्या जनावरांचा नरहंसार कधी थांबणार. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू, सत्य समोर आणत राहू. पाहत रहा सिटी न्यूज. विद्येच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या गुरुजींच्या वेशात नराधम लपले आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे एक घृणास्पद प्रकार घडला आहे, जिथे एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीवर विश्वासघात करीत तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थीला फसवले, गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि वर तिला धमकीही दिली. आज संपूर्ण महाराष्ट्र संतप्त आहेत आणि अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीने या नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्ती, परंतु नांदेड जिल्ह्यात तामसा येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका नराधम शिक्षकाने स्वतःच्या 4 चाकी गाडीतून विद्यार्थिनीला नेताना तिच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळलेत. काही क्षणातच बेशुद्ध झालेल्या त्या निष्पाप बालिकेवर त्याने अमानुष अत्याचार केला. इतक्यावरच थांबला नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. संपूर्ण गावात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या माणसाला समाजात स्थान असूच शकत नाही. या प्रकरणात अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीने या शिक्षकाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. घटना घडली त्याबद्दल अर्धापूर तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारला निवेदन दिलं आणि प्रशासनानं माझं म्हणणं की सर्व आरोपीवर चौकशी करून त्याला योग्य ते शासन व्हावं अशी सर्व कळकळीची आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे विनंती करतो. तसेच या निवेदनाला आमचे सुनील भाऊ, मकसूदभाई, शोरूभाई पठाण व तसेच अरविंद बेलसर, शाबाना हे सर्व आमचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व वकील साहेब गरोद सर्वदे, ओसभाई, अलोदी सलाम, त्या सर्व बांधवाच्या वतीने जे निवेदन दिलं, या निवेदनाला जर नाही वाचा फुटली तर अजून आम्ही उपोषणाला बसण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून जर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. हे प्रकरण केवळ एका मुलीच्या आयुष्याचा नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचं आहे. जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आणखी कोणत्या निष्पाप जीवावर संकट येईल हे आता सांगता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनेही आता एकत्रित येऊन या प्रकरणात न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे. तामसा येथील जे घडलेली घटना जी आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे. कारण की आपण आपल्या मुलांना जे शाळेमध्ये चांगले संस्कार घडवण्यासाठी आपण पाठवत असतो, तर जे संस्कार देणारा जे गुरु, त्या शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पहिला गुरु असतो, आईनंतर म्हणजे दुसरा गुरु असतो. तर त्या गुरुच्या हातातून असं गैरकृत्य घडणं हे खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. त्याकरता आम्ही त्या गोष्टीचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. सदरील प्रकरणामध्ये जास्तीत जास्त 6-7 जेवढे काही आरोपी असतील त्यांना सह आरोपी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सदरील जिथे गर्भपात करण्यात आला तेथील दवाखाना जे आहे
त्या डॉक्टरवर योग्य ती कारवाई करून ते दवाखाना सील करावे ही आमची मागणी आहे. हा शिक्षक नाही तर हा समाजातील किडा आहेत. अशा विकृतांना शिक्षा नाही तर थेट फाशीच हवी. अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीसह संपूर्ण महाराष्ट्र आज एका सुरात ही मागणी करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करावी आणि कोर्टाने या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता प्रश्न हा आहे, प्रशासन आणि न्यायसंस्था पीडितेला न्याय देणार का? महाराष्ट्र या विकृतीचा नायनाट कधी करणार? पुढील काही दिवसात या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळते ते पाहावे लागणार आहेत.